नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीची एकदम चविष्ट आणि मसालेदार पावभाजी, तीही अगदी मुंबई स्टाईल। ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही घरीच हॉटेलसारखी पावभाजी बनवू शकता आणि ही इतकी चविष्ट बनते की तुम्ही बाहेरची खाणं विसराल। चला तर मग लगेच सुरुवात करूया। सर्वात आधी आपण लागणारे साहित्य बघूया। पावभाजीची भाजी बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे 1 कप फ्लॉवरचे काप, 3 चौकोनी कापलेले बटाटे, कोथिंबीर, 1 बीटचे काप। बीटमुळे भाजीला रंग खूप मस्त येतो। तसेच अर्धा कप मटार किंवा हिरवे वटाणे, 4 ते 5 पाकळ्या ठेचलेला लसूण, 2 चिरलेली शिमला मिरची, 2 चिरलेले टोमॅटो आणि 2 बारीक चिरलेले कांदे। आता सर्वात आधी आपण भाज्या उकडून घेऊया। त्यासाठी इथे मी एक कुकर घेतला आहे आणि आता यात मी सर्व भाज्या घालत आहे। सर्वात आधी फ्लॉवर, बटाटे, बीट, शिमला मिरची, टोमॅटो आणि वटाणे। आता यातच मी घालत आहे चवीपुरते मीठ। तसेच यात मी घालत आहे अर्धा ग्लास पाणी, जेणेकरून भाज्या मस्त उकडतील। आता इथे मी कुकरचे झाकण बंद करत आहे। याच्या आपल्याला मस्त 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे व त्यानंतर गॅस बंद करून त्यांना तसेच वाफेत ठेवायचे आहे। कुकरच्या मस्त 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आहे व सर्व वाफ देखील निघाली आहे। आता आपण झाकण खोलूया। इथे तुम्ही बघू शकता सर्व भाज्या मस्त शिजल्या आहे। आता आपण त्यांना मॅश करून घेऊया। इथे मी सर्व भाज्या मस्त मॅश करून घेतल्या आहे। चला तर मग आता आपण भाजीचा मसाला तयार करूया। त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे। कढईऐवजी जर तुमच्याकडे मोठा लोखंडी तवा असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता। कढई गरम झाली आहे। आता यात मी घालत आहे 1 चमचा बटर, तसेच यात मी तेल घालत आहे। यात मी 1.5 चमचे तेल घातले आहे। तेल व बटर मस्त गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे बारीक चिरलेला कांदा। कांद्याला आपल्याला छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता कांदा मस्त सोनेरी झाला आहे। आता यात मी घालत आहे लसूण। लसूण देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। इथे लसूण देखील मस्त परतला गेला आहे। आता आपण यात मसाले घालूया। मसाल्यांमध्ये इथे मी घेतले आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 2 चमचे पावभाजी मसाला। आता या सर्व मसाल्यांना आपण छान मिक्स करून घेऊया। इथे मी सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केले आहे। आता यात मी थोडेसे पाणी घालत आहे, जेणेकरून मसाले करपणार नाही। आता मसाल्यांना आपण 1 मिनिटे छान परतून घेऊया। इथे मी मसाले छान परतून घेतले आहे। आता मसाल्यांना आपण मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। मध्ये एकदा त्यांना थोडं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले खाली लागणार नाही। 2 मिनिटे झाले आहे आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटले आहे, म्हणजे इथे आपला मसाला मस्त शिजला आहे। आता यात मी मॅश केलेल्या भाज्या घालत आहे। इथे मी मॅश केलेल्या भाज्या मसाल्यात घातल्या आहे। आता आपण यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी मसाला व भाज्या छान मिक्स केल्या आहे। आता इथे मी कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घातले आहे व ते पाणी आता यात मी घालत आहे। आता याला आपण एकदा हलवून बघूया आणि कन्सिस्टन्सी बघूया। भाजी मला थोडी घट्ट वाटत आहे, त्यामुळे अजून यात मी अर्धा ग्लास पाणी घालत आहे। म्हणजेच यात मी एकूण 1 ग्लास पाणी घातले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाजी पातळ किंवा घट्टसर करू शकता, म्हणजेच तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। आता यावर मी घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। आता भाजीला मी एकदा व्यवस्थित परतून घेत आहे। इथे मी भाजी व्यवस्थित परतून घेतली आहे। आता भाजीला आपण मंद आचेवर 8 ते 10 मिनिटे शिजवून घेऊया,
जेणेकरून सर्व मसाले भाजीत छान मिक्स होतील. भाजीला आपल्याला मधूनमधून हलवत राहायचे आहे, जेणेकरून ती खाली लागणार नाही. 10 मिनिटे झाले आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग आला आहे. आता आपण भाजीला थोडंसं हलवून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त दिसत आहे. तसेच भाजीला टेक्स्चर देखील किती मस्त आले आहे. आणि भाजीची कन्सिस्टन्सी देखील एकदम परफेक्ट झाली आहे. म्हणजेच इथे आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. चला तर मग आता आपण पाव टोस्ट करूया. त्यासाठी इथे मी तवा गरम केला आहे. आता तव्यावर मी बटर घालत आहे. बटर छान मेल्ट झाले आहे. आता लगेच यात मी थोडीशी भाजी घातली आहे. तसेच यावर मी घालत आहे कांदा आणि कोथिंबीर. आता इथे मी 2 पाव घेतले आहे. पावला मी अशा प्रकारे मधून कापून घेत आहे. आणि आता हे पाव आपण लगेच भाजी व बटरमध्ये व्यवस्थित लावून घेऊया. आता आपण पावला दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेऊया. इथे मी पावला दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस भाजून घेतले आहे. आणि इथे आपले पाव देखील सर्व करण्यासाठी तयार आहे. इथे मी पाव प्लेटमध्ये काढून घेतले आहे. आता आपण भाजीला प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि इथे मी भाजीला कांदा आणि लिंबूसोबत सर्व केले आहे. आता भाजीवर मी मस्त बटर घालत आहे. तुम्हाला जेवढे आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही बटर घालू शकता. आणि इथे आपली गरमागरम आणि चविष्ट पावभाजी तयार आहे. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.